तर सुकापूरने टॉस जिंकले, डिसिजन फिल्डिंग आणि 12 वाजून गेलेत म्हणजे हिंदू नववर्षाची ही पहाट झालेली असं आपण म्हणू शकतो. एन्जॉय ग्रुप साहिल सेवेकर यांच्याकडनं बक्षीस आहे. यश आणि प्रेमला काय बक्षीस? 3 बॉल 3 6ला 1000 2000 3000 3000. लक्ष 60 धावांचा आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. सोमनाथ बाळाराम भोईर यांनी पुरस्कृत केलेला आयुष स्मृती 11 योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 60 धावा चेस करायच्यात. साठ धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदान दाखल. पहिल्या डावात मोहितने 7 बॉलमध्ये 15 केल्या. अक्षयने 22, हरेश 1 धाव, प्रेमनाथ 1 धाव, अल्केशने 8, हर्षल शून्यावरती रनआउट, दीपक शून्यावरती नाबाद. बॉलिंग इक्वेशन आपण पाहिलं. ज्युनियर प्रेमने 11 दिल्या, सिनियर प्रेमने 19, सोमनाथ भोईरने 2 षटक 12 धावा 2 विकेट आणि यश पाटीलने 1 षटक 8 धावा 2 विकेट. 59 झाल्यात. 60 चेस करायचे. श्री बालाजी मित्रमंडळ मानपाडा आयोजित जय पिंपला देवी चषक 2026 आणि सलामी जोडी यश पाटील आणि प्रेम भोईर सिनियर. सुकापूर आणि बुर्दुल मध्ये टॉस झालेला आहे. सुकापूरने टॉस जिंकलाय आणि त्यानंतर मॅच असेल वाऊंजा आणि तिसगाव. या मॅच नंतर 40+ मॅचेस आहेत, लक्षात घ्या. यानंतर सुकापूर आणि बुर्दुल आणि त्यानंतर तिसगाव विरुद्ध वाऊंजे अशी मॅच असेल. ओमकार आलेत बॉलिंग करणे. बघा कटर्सचा वापर करतायत. भिवंडीचा बुमरा म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. ओमकार बघा ऍक्शन तशीच आहे विनोद सर. बुमरा सारखीच ऍक्शन आहे मात्र मिड ऑन झेल ड्रॉप. यशला जीवदान मिळालंय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. ऍक्शन रिप्ले बघा विनोद सर. सेम बुमरा सारखीच ऍक्शन आहे. बॉल सुद्धा तसाच रिलीज करतात. लो फुल टॉस बॉल होता, खाली होता हा बॉल. मिड ऑनला क्षेत्ररक्षक कोण होते? दीपक प्रेमनाथ. ओके चला प्रेमनाथ होते. बघायचे जीवदान. जीवदान मिळाला होता मात्र त्याचा फारसा फायदा घेऊ शकले नाहीयेत. ओमकारने घेतले विकेट. शून्यावरती पहिला धक्का उंबारलेला. करतायत भावेश पाटील आले बॅटिंग करण्यासाठी. असे गोलंदाज पाहिजे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. एकाच ऍक्शन मध्ये तुम्ही जर बॉलिंग कराल तर बऱ्याच वेळा तुम्हाला मार पडतो. पण तो ओमकारकडे व्हेरिएशन आहे, अचूक टप्पा आहे आणि चेंडूला थोडंसं कट करतात ते. चांगली बॉलिंग आहे. संघ आपण पाहतोय भिवंडी विभागातील एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कल्याण डोंबिवली मधील संघ आहे.
उंबारली संघ आपल्या होम ग्राउंड मध्ये खेळतोय. साहिल सेवेकर नाहीये संघामध्ये, जॉबला असल्यामुळे ते खेळू शकले नाही आज ही स्पर्धा. 60चं टार्गेट बघायचे, फायटिंग स्कोर आहे. ओमकार फुलटॉस मिडॉनच्या वरून पाठवल्या लॉंग ऑनच्या दिशेने. टेनिस बॉल आहे, सौभाग्य येतो पडल्यानंतर बाउन्स घेईल. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. भावेशच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. कारण की 3 बॉल मध्ये काही धाव नव्हती आणि याच फुलटॉसच्या शोधात होता भावेश. पहिलाच बॉल फेस करत असताना चौकार आलाय. चला चला घाई करा टीम खंडपे, आपल्याला सूचना असेल. ओमकार 4 फ्रेम मध्ये आता तुम्ही पाहताय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. ऑन साइडला खेळायचं होतं, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. खंडपे संघ पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत होते, त्यांच्या 11 धावा होत्या. इथे 5 बॉल मध्ये फक्त 4 आल्या उंबारलीला. 16 धावा होत्या, माफ करा. ते एक 22चा चौकार होता. प्रत्युत्तर देताना 4च धावा आल्यात, एक विकेट गेली यशची. पॉइंटच्या दिशेने खेळतायत. थोडासा चेंडू डायव्हर्ट झाला होता, मात्र एकच धाव मिळाली. जबरदस्त षटक. ओमकारचं कौतुक करेल. नाही फेका फेक काय सुरू आहे बघा ना. 5 धावा. हे क्रिकेट आपण ज्यावेळी 40+ पण बघतो, रेग्युलर बघतो, अंडर 21 बघतो, बऱ्याच वेळा आपल्याला ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चित्र पाहायला मिळतं फेका फेक. खंडपे संघ प्रथम बॅटिंग करत होते, त्यांच्या धावा होत्या 16. उंबारलीच्या धावा आहेत फक्त 5. 55 अजूनही करायचे. 24 बॉल. जास्त टीम मीटिंग नकोय. पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात टाकायची, लक्षात घ्या खंडपे टीम. वेळेला भरपूर महत्व आहे. बुर्दुल विरुद्ध सुकापूर मध्ये टॉस झालेला आहे. सुकापूरने टॉस जिंकलाय, गोलंदाजी ते करणार आहेत. ते बुर्दुल संघाला बॅटिंग करायचे. पहिल्या मॅच मध्ये 7 खेळाडू असतानाही बुर्दुल 40+ ने मॅच जिंकले. खूप महत्वाची गोष्ट आहे. सुकापूरने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. त्यानंतर तुम्हाला वाउंजे विरुद्ध तिसगाव सुद्धा मॅच पाहायला मिळेल. चला चला, इथून जो विजेता होईल त्याला 20 तारखेला यावंच लागेल ना. रेग्युलरची एकच मॅच आहे आज. 20 तारीख या स्पर्धेचा शेवटचा दिवस. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 5च धावा आल्या आहेत. नयन आलेत. बॉलिंग चांगली आहे. काही वेळापूर्वी हा संघ खोडीच्या स्पर्धेत खेळला, महेश पाटील चषक. प्रेमनाथ आहेत बॉलर. नाही 12 खेळाडू आहेत, थकलेत ना. व्हाईट बॉल. 2 ठिकाणी खेळल्यानंतर हा प्रसंग येतो आपल्यावरती. नव्हते का? 6 धावा 54 अजूनही करायच्या. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रेमनाथचा पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. सेकंडला भावेश, ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय. प्रेमला अजूनही स्ट्राईक मिळाली नाहीये. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पाठवून दिलाय फाईन लेगच्या वरून, सीमा पार. दुसरा चौकार भावेशच्या बॅटमधून. दोन चौकार आलेत भावेशच्या बॅटमध्ये. 60चा पाठलाग करत असताना आयुष स्मृती, योगेश पवार प्रतिष्ठान, गावदेवी उंबारली संघ आपल्या पाहायला मिळतो आज. सोमनाथ बाळाराम भोईर पुरस्कृत हा संघ तुम्ही पाहतायत. आणि सध्या पॅकर्स भरपूर आहेत उंबारलीला. आता सुरुवातीला नव्हते. ज्यावेळी संघ फॉर्म मध्ये येतो तेव्हाच पॅकर्स लाभतात. हा क्रिकेटचा इतिहास आहे. ऑप्शनच्या बाहेर होता, पंच वाईट शिकवून करतायत.
धावसंख्या 11. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. पंचांना जर डाऊट वाटला ते रिव्ह्यू घेऊ शकतात, मात्र तुम्ही दबाव आणू नका. पंचांच्या मनामध्ये शंका असेल ते रिव्ह्यू घेतील. उभारली संघ जेव्हा जेव्हा खेळतो आमच्या सर्वच माता भगिनी सुद्धा सामना एन्जॉय करतात. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. म्हणजे आम्ही मगाशी श्याम भोईर यांच्या घरी गेलो आणि मी सुद्धा विचारत होती सचिन भोईर यांची कन्या की उंबारलीची मॅच कधी, आणि तेव्हा जेव्हा मी तिथे गेलो होतो मला तर असंच वाटलं होतं की उंबारलीची मॅच नाही आज. आता शेवटच्या मोमेंटला खांडपे संघ इथे दाखल झाला त्यामुळे मॅच पाहायला मिळते. सचिन भोईर यांच्या कन्येलाही क्रिकेटची आवड आहे. अन्वी सुद्धा सामना पाहत असेल, तिचंही हार्दिक हार्दिक स्वागत. मात्र भावेश लय मध्ये दिसत आहेत, मात्र चेंडू अडवण्यात यश मिळालंय. बघायचंय तिसरी धाव इथे वेगाने पूर्ण केली जाते. धावसंख्या 14. धावा येत आहेत. 60चा पाठलाग करायचंय. ऍक्शन रिप्ले बघा. राईट अप राऊंड द विकेट. कव्हरच्या दिशेने हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक वेगाने धावलेत. काय टेलिकास्ट आहे. हलकासा पाय सीमारेषा आतमध्ये हे सदर चित्र दिसते स्क्रीनवरती. 14 धावा झालेले आहेत. 60चं चेस आहे. मॅच टाय झाली. सर्वप्रथम विकेट त्यानंतर टॉस. लक्षात घ्या चेसिंग कंपल्सरी नाहीये. याचमुळे आम्ही थांबतो चेंडू रिलीज झाल्यावरती, जिथे पंच योग्य डिसिजन देतील. पण इथे बघूया ऍक्शन रिप्ले बघूया. अपील करणं हे स्वाभाविक आहे, गोलंदाजाचं काम असतं. नाही बॉल आधी गेलाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. माहिती आहे खरं तर प्रेमनाथला माहिती आहे की चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही, त्यामुळे त्यांनी जास्त स्ट्रॉंग अपील केलं नाहीये. डॉट बॉल. प्रेमचा पुढचा बॉल. इथे मात्र थोडेसे थांबले. चेंडू थोडासा स्लोअर पण आलाय का काय. डॉट बॉल. 14 धावा झालेले आहेत. 60चं टार्गेट आहे. 2 चेंडू डॉट आले सलग. मारतील. प्रेम ड्रिल करून बघतात एक्झॅक्ट हा फटका त्यांना कशा प्रकारे खेळायचं होतं. फक्त एकच विनंती असेल पुढच्या दोन्ही टीम्स आहेत ज्या बुर्दुल आणि सुकापूर, जास्त लांब लांब उभे राहू नका. जशी मॅच संपेल सुकापूरला फिल्डिंग लगेच लावायची आहे आणि बुर्दुल संघ बॅटिंग. आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर जरी तुम्ही आले तरी चालेल, खेळाडू कक्षाच्या बाजूला येऊन थांबले तरी चालेल, कारण वेळ आपला कसा वाचेल हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. इथे फटका चांगला आहे. मिडो आपला क्षेत्ररक्षक होते, हलकीशी मिस फिल्डिंग झाली आणि त्याचं रूपांतर एका धावेमध्ये. धावसंख्या 15. ऍक्शन रिप्ले बघा. राईट अप राऊंड द विकेट. आय थिंक विनोद आरसीसी पेटचे जे पहिले षटक टाकायचे आता खेळत नाही ते गोरखनाथ का गोरख वास्कर. तशी ऍक्शन आहे बघा ना बॉलरची. 15 धावा झाल्या बघा. बाळू सर बघू शकता तुम्ही ऍक्शन. तशीच ऍक्शन आहे. थर्ड मॅन डाऊन दी बॉल. झेल तिथे टिपलाय. फलंदाज बाद होईल. 15 वरती दुसरा धक्का उंबारलेला. हरेशने टिपला एक चांगला झेल. भावेशचा संपलाय डाव. उंबारली संघाने जर सामना जिंकला तर संजय पवार यांच्याकडनं 2000. संजय पवार आहेत कुठे. आयोजकांचे फोन उचला संजय पवार. 18 बॉल मध्ये 45 करायचे. फिल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज. उंबारली संघ जिंकला तर 2000.
चला चला थोडीशी घाई करा. ओमकार आहेत का? दुसऱ्या स्पेल मध्ये ओमकार आलेत. 18 बॉल मध्ये 45. बॅटिंग करण्यासाठी ज्युनियर प्रेम आलेत. ते सध्या 9 सेकंडला स्ट्रायकिंगला सिनियर प्रेम आहेत. जे काय करायचे ते आता सिनियर प्रेमला करायचे, कारण की 18 बॉल 45 असेच बनणार नाहीयेत. 15.00 च्या सरासरी धावा तुम्हाला करायचे आहेत. 60चा चेस तुम्ही करतायत. 2 षटकांच्या 36 धावा आल्या त्या. तिथेच कोरपेस संघ थोडासा हॅवी ठरला या मॅच मध्ये. मात्र अजूनही मॅच संपली नाहीये. खांडपे संघ भिवंडी विभागातील एक संघ आहे आणि भिवंडीचा बुमराह बॉलिंग मार्क वर. ओमकार बॅकफुटला गेले, कवसला चांगली फिल्डिंग आहे. बॉल अजूनही मिळाला नाहीये, मात्र धाव एकच मिळाली. 2 धावा झाल्या असत्या, प्रयत्न नाहीये. दबाव आहे आता उंबारली टीम वरती होम ग्राउंड मध्ये खेळत असताना. 16 धावा झालेल्या आहेत. 44 अजूनही करायचे आहेत. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओमकारकडे व्हेरिएशन चांगलं आहे. वेद भोईर सध्या टेन्शन मध्ये 12वे खेळाडू उंबारलीचे. त्यांना आशा आहेत ज्युनियर सिनियर दोन्ही प्रेमकडनं. 17 बॉल 44. उंबारलीच्या ग्राउंड मध्ये अशक्य असं काहीच नाहीये. पहिल्या दिवसात दिवा 40+ संघ काय जबरदस्त खेळला. अनंत वजे साहेबांची उपस्थिती आमच्या या स्पर्धेचे लाडके आयोजक. खूप महत्वाची भूमिका त्यांची मॅनेजमेंट कमिटीमध्ये. चला चला जास्त वेळ घेते, अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये तुमचा एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कल मधील मेका सर सूचना करा. मॅक्स सर 17 बॉल 44 ची गरज. फुल टॉस आहे. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. इथे 2 धावा घेतल्या नाहीयेत, प्रयत्नही नाहीये. 1+1 2 धावा मिळतील. धावा झाल्यात प्रेम आम्हाला सांगतायत. भावेश 18. प्रेम दोन्ही प्रेमने प्रयत्न केला नाही दुसऱ्या धावेचा. येणारा चेंडू फ्रीट असेल. अठरा धावा झालेत. फ्रीटचा बॉल. चला फ्रीट सुद्धा मिस झालेत. ओमकार जबरदस्त बॉलिंग करतायत. बघा त्यांचे ऍक्शन बघा. बॉल ज्यावेळी रिलीज करतात हलकस कट करतात बॉल. अठरा धावा झालेल्या आहेत. 16 बॉल मध्ये 42. हा वाईड आहे, ऑप्शनच्या बाहेर होता. संघ 19. उंबारली संघ ऍक्शन रिप्ले. ओमकार बघा जबरदस्त बॉलिंग करत असताना कटरचा वापर करतायत. पुढचा बॉल. ओमकार राईट मोर द विकेट. रिवर्स. चेंडू अडवण्यात यश मिळाले. नाही गाडीवाली जरा बघा, मॅच सुरू आहे, कमीत कमी इशारा करा. तीन धावा. धावसंख्या 22. धावा झालेल्या आहेत. ग्रामीण मध्ये बळू ही समस्या जरूर राहिली. नाही साधा सिंपल लॉजिक आहे ना. मॅच सुरू असताना तुम्ही कशी गाडी घेऊन जाऊ शकता. मगाशी दिल्या ना, आता किती वेळा देऊ. 22 धावा झालेल्या आहेत. धावा येत नाहीयेत. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 60चा चेस आहे. लेग बाईस. धावा येत नाहीयेत उंबारली संघासाठी. ओमकार जबरदस्त बॉलिंग करताय. ज्या प्रकारे सोमनाथ भोईरने गोलंदाजी केली होती पहिल्या इनिंग मध्ये, तशीच गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून. 23 धावा झाल्यात. 14 बॉल मध्ये 37. 2 मोठे हिट. या मॅच मध्ये कमबॅक होईल उंबारलीचा. मग इथून 2 बॉलवरती 2 सिंगल डबल आल्या तर फारसं नुकसान होणार नाहीये खांडपे टीमचा.
14 बॉल 37. जबरदस्त बॉलिंग आतापर्यंत. फटका जबरदस्त आहे. बॉल सीमा पार आलाय पहिला सिक्सर. बॉल 31. आज नवीन वर्ष आपण पाहिलं तर गुढीपाडवा सुद्धा आहे, त्यामुळे गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा. मात्र बघा हा फटका जबरदस्त होता. ओमकारचा बॉल फारसा खराब नव्हता, फटका बनवला तिथे. आणि संस्कार बघा आमचे कॅमेरामॅन, काय जबरदस्त कॅमेरा वर्क. शेवटपर्यंत नजर होती. घ्या चला. तर ओमकार इतक्या वेळ थांबले तर बॉल येईल ना. ही रणनीती पाहिजे तुमच्याकडे. जशी आपल्या भारतीय संघाचे कीपर रिषभ पंतने मॅच थांबवली, त्यानंतर अपोजिट टीमला ती मॅच गमावी लागली. मनोज भोईर बघा चेंडू आणायला गेले होते. क्या बात आहे. त्यांनाही माहिती ना ओमकार थांबलेत, मग बॉल घेऊन येऊया. 29 झाल्यात. 13 बॉल मध्ये 31 करायचे आहेत. हा षटकार आणि वातावरण थोडस गरम झालेलं आहे. रिवर्स बॉल गोलीच्या वेगाने सीमा पार. षटकारानंतर आलाय चौकार. मी मगाशीच बोललो होतो की येणारे 2 बॉल या मॅच मध्ये भरपूर महत्वाचे आहेत ओमकारचे, आणि त्या 2 बॉलवरती ओमकारने 10 धावा खर्च केल्या आहेत. धावा झाल्या 3 षटकामध्ये 11.00 च्या सरासरीने 33. चेंडू शिल्लक आहेत ते 12. धावा करायचे 27. हा ऍक्शन रिप्ले बघा. दोन ओव्हर मध्ये 36 होत्या खांडवे संघाच्या. इथे 3 ओव्हर मध्ये 33 आहेत. 12 बॉल मध्ये 27 करायचे आहेत. विकेट न गमावता 26 चालतील. दीपक आले बॉलिंग करण्यासाठी उंबारली गाव एंड कडून. स्ट्राइक एंडला ज्युनियर प्रेम. चला घाई करा प्लीज. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. सुकापूर संघ आपल्या लगेचच फिल्डिंग लावायचे आणि बुरदुल संघ आपली बॅटिंग असेल. जबरदस्त फटका. हे सांगण्यासाठी सोमनाथ भोईर मैदानात गेले होते की या एंडने तुला फायदा घ्यायचा आहे, आणि पहिल्याच बॉलवरती आलाय सिक्सर. गेलाय. 39 धावा झाल्यात उंबारली टीमच्या. 21 अजूनही करायचे आहेत. 11 बॉल मध्ये 20 चालतील. दीपक शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता दीपकचा. ऍक्शन रिप्ले बघा. एकोणचाळीस धावा 11 बॉल 21. जास्त बाहेर आहे. वाईट बॉल आहे. धावसंख्या 40. पडल्यानंतर थोडासा जास्त बाहेर निघाला. ऍक्शन रिप्ले बघूया. ओ हो गुड डिसिजन रमेश सर. भरपूर बाहेर आहे. कटर्सचा वापर करतात रमेश सर प्रत्येक बॉलर. 11 बॉल 20.
इथे फटका चांगला आहे, लॉंग ऑफ, हलकीशी मिस फिल्डिंग, 2 धावा जरूर मिळतील. 42-42. 10 चेंडूमध्ये 18 करायचे आहेत. मॅच आता सोपी होत चालली उंबारली टीम साठी. प्रेमने जो एक षटकार एक चौकार मारला सिनियरने, लगेच ज्युनियरने षटकार मारला. आता ही दुहेरी धाव, एक वाईट, 10 बॉल 18. पुढचा बॉल बॉलर्सचा पण पाहतोय दीपक. होंडा शाईन बाईक तुम्हाला पाहायला मिळते. मालिकावीर 40+ 32 संघांसाठी. नरेश शेठ ठाकूर, बालाजी स्टेट, ध्रुवे एंटरप्राइजेसचे सर्वा. हाही बाहेर आहे. आवाज बघा, प्रेक्षकांचा आवाज बघा. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. दीपककडे व्हेरिएशन जरूर आहे, मात्र ते बॉल अचूक टप्प्यावरती पिचिंग करत नाहीयेत. हे आमचे लाडके प्रेक्षक बघा सध्या स्क्रीनवरती आहेत. अंकित, नाही अंकित तर आपण पाहिले तर वडिलोचे कोण अरविंद पाटीलचे भरपूर मोठे फॅन आहेत, मात्र आज उंबारली संघाला सपोर्ट करतायत. हे सर्वच आमचे उंबारलीचे लाडके प्रेक्षक. आणि उंबारली संघ जेव्हा जेव्हा खेळतो, मी मगाशी उल्लेख केला, आमच्या उंबारली गावच्या सर्वच माता भगिनी सुद्धा सामना एन्जॉय करतात. त्यांचे हार्दिक स्वागत. इथे फटका चांगला आहे, मात्र वाईडिश लॉंग ऑन. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसरीचा प्रयत्न आहे. थ्रो फेकी चुकीच्या एंडला आहे. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केले जातील. 45-45 धावा झालेल्या आहेत उंबारलीच्या. 9 बॉलमध्ये 15 करायचे आहेत. 14ही चालतील. पहिल्या डावात भावेश आम्हाला सांगतात विकेट गेल्या होत्या 6. कदाचित खांडपे संघाला असं वाटलं भावेश की चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे शेवटच्या बॉलवरती जी तिसरी रन नव्हती ती घ्यायला गेले ते. तिथून एक रनआउटची विकेट आली. नाही भिवंडीमध्ये जास्त करून चेसिंग कंपल्सरी असतो. कोणीमध्ये सुद्धा कंपल्सरी आहे का? ओके, ती मलंगड असोसिएशन नियमानुसार स्पर्धा आहे. 9 चेंडू 15ची गरज आहे. बघायचे दीपक कमबॅक करतील का, दीपक पलटवार करेल का. फटका जबरदस्त आहे, बॉल उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. ज्युनियर प्रेम भोईर ऑन फायर. श्याम भोईर यांचं स्वागत करत असताना आलाय सिक्सर. थोडंच नाहीये, हे उंबारलीची जोडी आहे. दुसऱ्या अँगल मध्ये आपण बघतोय काय जबरदस्त. 50 कंप्लीट, 51 धावा झाल्यात. 8 बॉल मध्ये 9 करायचेत. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, त्याचं एकमेव कारण 14 बॉल 37 हव्या होत्या. आता 8 बॉल आणि बघा कॅप्टन कूल श्याम भोईरने झेल सोडलाय. मंगेश पाटील सुद्धा होते तिथे. आता काही वेळापूर्वीच त्यांची आमची भेट झाली आणि ते मॅच बघण्यासाठी इतके कुठेतरी गेले होते. मंगेश पाटील इतक्या वेगाने आले की मॅच बघायची होती, मात्र इथे विकेट आली आहे. 9 धावा अजूनही करायचे आहेत. बॉल शिल्लक आहेत 7 बॉल 9. एकावन्न झालेले आहेत. हा राईटी फिल्डिंग लावा. 7 बॉल 9. राजकुमार आलेत बघा. प्रिन्स ऑफ उंबारली राजकुमार मैदानाच्या आतमध्ये दाखल. प्रेम बघा ना, जबरदस्त इनिंग साकारली. सात चेंडू मध्ये 17 धावा केल्या. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 धावा या मॅच मध्ये अजूनही बनवायचे आहेत. मॅच संपली नाहीये, 8 चालतील अजूनही. पहिल्या डावात 6 विकेट गेल्या, दुसऱ्या डावात 3 विकेट गेल्या. विकेट टॉसला भरपूर महत्व आहे. पुढचा शेवटचा बॉल. इथे चेंडू उंच गेलाय. स्वतः बॉलर्स डाऊन दी बॉल. झेल ड्रॉप नाही. आता हात हे करून काय होईल. झेल फारसा कठीण नव्हता, झेल पर्यंत पोहोचले होते म्हणजे झेल होता. 2 धावा इथे मिळालेत. चेंडू शिल्लक आहेत 6.
धावा करायचे 7. विकेट न गमावता 6 बॉल 6 जरी गेल्या तरी उंबारली संघ मॅच जिंकेल. जो या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सोमनाथ बाराम भोईर पुरस्कृत आयुष स्मृती योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या नावाने संघ खेळतोय. 6 चेंडू 7 धावांची गरज. अठरा बॉल 45 हवे होते म्हणजे 2 षटका धावा आल्या. 38 उंबारलीने 36 दिल्या होत्या. खांडपे संघाने 38 दिलेत. नाही वेद भोईर यांचा अभ्यास किती चांगला आहे बघा ना. आम्हालाही थोडंसं सोपं जाते. असे 12वे खेळाडू पाठवल्यानंतर मजा येते कॉमेंट्री करायला. इक्वेशन लवकर समजतं. मागचे 15 बॉल जर आपण पाहिले तर धावा सिंगल नो बॉल डॉट वाईट 3 लेग बाईट षटकार चौकार षटकार वाईट 2 धावा. सहा चेंडू 7 ची गरज. रेग्युलरची मॅच 12 वाजून 47 मिनिटं आलेत. यानंतर 3 मॅचेस आहेत 40+च्या. 2 अँगलने आपण मध्ये बॉलर आलेत. मोहितचा पहिलाच बॉल हवेत आहे. पॉइंट चुकी झालीये. आउटफील्ड फास्ट आहे. चला 3 धावा इथे मिळाल्या. 3 धावा धावून घेतलेत पहिल्याच बॉलवरती. तुम्हाला अंदाजा पाहिजे तुम्ही ज्यावेळी फिल्डिंग करता चेंडू कुठे डायव्हर्ट होईल तुमचा बॉलर कोणता आहे त्याच्या ओव्हरमध्ये बॉल बऱ्याच वेळा डायव्हर्ट होतो का या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. 56 धावा झाल्यात. 5 बॉलमध्ये 4 करायचे आहेत. विकेट न गमावता 3 चालतील. राजकुमार आणि प्रेमच्या माहितीसाठी जबरदस्त सोमनाथचा स्पेल या मॅच मध्ये भरपूर काही सांगून गेला. 2 षटकं 15 धावा. दोन षटकं 12 धावा 2 विकेट्स. चला खांडपे संघ काय करतोय तर बॉलर मोहित तरी काय करेल. डॉट बॉल होता तोही बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. 57 धावा झाले. 4 बॉल मध्ये आता 3 करायचे आहेत. 2 षटका 36 धावा होत्या खांडपे संघाच्या. त्यानंतर उंबारलीचा मलिंगा काय पलटवार केला विनोद सर. आणि विनोद सर आमचे नेहमी त्याचं कौतुक करतात. ते दाखवून दिलं त्यांनी आपल्या होम ग्राउंड मध्ये. इथे चेंडू हलक्या हाताने खेळत आहेत. पुन्हा चेंडू डायव्हर्ट झालाय. रनआउटची संधी नाही. थ्रो फेकी अॅक्युरेट नाहीये. एकोणसाठ धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू मध्ये 1 धावेची गरज आहे. टॉस उंबारलीने जिंकलाय त्यामुळे ही मॅच जिंकली असंच म्हणावं लागेल कारण की भाविश इथून 3 बॉल मध्ये 3 विकेट जरी गेल्या उंबारलीच्या तरी उंबारलीने मॅच जिंकली. म्हणजे उंबारली सेफ झोन मध्ये गेलाय आता टॉस वरती. दत्ता म्हात्रे बघा सुकापूरला मार्गदर्शन देत आहेत मला वाटतं दत्ता म्हात्रे आमच्या मॅनेजमेंट कमिटीचे. त्यांचे मित्र असावे. नाही माहिती आहे प्रेमला. क्लीन बोल्ड झालोय. इथून अजून 2 बॉल मध्ये 1 करायचे. 2 बॉल वरती 2 जरी विकेट गेल्या तरी टॉस वरती सामना जिंकेल उंबारली संघ. विकेट टॉसला भरपूर महत्व आहे. क्लीन बोल्ड. प्रेमनाथ गेले. मेघनाथ आले. चला बॅट्समन पाठवा. सांगितलं ना 2 बॉल मध्ये 2 विकेट जरी गेल्या तरी मॅच जिंकली उंबारली. त्यामुळे आता रेडी राहा सुकापूर आणि बुरदुल 40+. कॅप्टन कुल श्याम भोईर बघा सामना एन्जॉय करतायत. मंगेश पाटील असतील. नाही उंबारलीच्या नाईट स्पर्धेमध्ये प्रचंड मेहनत होती त्यांची. हा उद्या उंबारली 40+ आहे ना. सचिन भोईर असतील उद्या. नाही सचिन भोईर बघा ना सध्या चर्चेत आहेत. रेग्युलर सुद्धा खेळतात बऱ्याच वेळा आता आपल्या असोसिएशनच्या बाहेर मॅचेस असल्यानंतर. तिथे इथे बेस्ट फिल्डर बेस्ट बॉलर घेत आहेत. म्हणजे अजूनही क्रिकेट बघा ना डेअरिंग भरपूर आहे. सचिन कोणत्याही संघाला चॅलेंज करण्याची ताकद त्यांनी ठेवली आहे त्यांच्या करिअरमध्ये. चला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. रनआउट झालेत का. तिसऱ्या पंचांकडे सॉफ्ट सिग्नल आउट आहे. मेघना सुरुवातीला थांबले का. 1 बॉल 1 ची गरज असेल जर विकेट आली तर.
आणि विकेट क्रमांक 5वी असेल, मात्र लक्षात घ्या पहिल्या डावात खांडपे संघाचे 6 विकेट गेलेत. विकेट आहे का चेक करतायत बॅटर सुद्धा आले. चेक कोण करतोय? आउट आहेत. चला 1 बॉल 1 ची गरज. जरी विकेट आली तरी उंबारली संघ टॉसच्या आधारावरती मॅच जिंकेल आणि जर विकेट आली तर खांडपे संघ पराभूतच झालेला आहे जवळजवळ आणि त्याला सांगेल त्याचं कारण काय ते. शेवटच्या बॉलवरती त्यांनी का विकेट टाकली होती? तिथे 2च होत्या. कदाचित त्यांच्या मनामध्ये असं असावं की कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे लास्टच्या बॉलवरती त्यांनी विकेट टाकली. मग त्या सूचना आम्ही सातत्याने देतो. चला वेग प्रचंड आहे. व्हाईट बॉलचा इशारा आला आणि लिगली सामना जिंकलेला आहे तो आयुष स्मृती